तर बघा मैत्रिणींनो, मी इथे बघा आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे बघा इथे झटपट बनणारी ही रेसिपी आहे. अगदी 5 मिनिटात 5 ते 6 मिनिटात ही बनणार आहे आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. लहान मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा आपण नक्की इथे देऊ शकतो आणि इथे बघा अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये हे बनणार आहे. तर चला तर बघूया. तर बघा इथे मी एक छोटं इथे कट घेतलेलं आहे आणि इथे बघा यामध्ये बघा मी इथे 1 वाटी शेंगदाणे भाजून छान घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, 1 वाटी ही छान बघा शेंगदाणे छान भाजून घ्यायची आहे आणि मग मी याची सालं काढून घेणार आहे. आणि ही छान बघा इथे याची पेस्ट करून मी छान प्रकारे रेसिपी इथे तयार करून घेणार आहे. तर बघा अगदीच कमी वेळेमध्ये आणि पटकन अशी ही रेसिपी इथे तयार होणार आहे. तर बघा इथे मी ही जी आहे हे पूर्ण काढून घेतलेले आहे आणि आता बघा हे छान थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर बघा याचे सालं मी एकदम म्हणजे पूर्ण जे शेंगदाण्याची सालं न काढता बघा थोड्या शेंगदाण्याची सालं काढून घेतलेले आहे आणि इथे बघा हे छान बारीक करून घ्यायचे आहे आणि ते पावडर तयार करून याची घ्यायची आहे. तर यामध्ये मी 2 ते 3 इलायच्या सुद्धा घातलेल्या आहे. ती पावडर बघा छान तयार झालेली आहे. आता यामध्ये बघा मी ती 1 वाटी बघा गूळ घालून घेणार आहे. तर इथे बघा हा जो गूळ आहे तो मी किसून घेतलेला आहे. तर हा गूळ यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, हा गूळ इथे मी घातलेला आहे. आता हा छान बघा इथे हाताने छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर बघा मित्रांनो, ही जी रेसिपी आहे ती पोळीपेक्षा बी भारी अशी रेसिपी इथे बनणार आहे. तर बघा आपल्याला पुरणपोळी करायला किती वेळ लागतो, तर खूप जास्त वेळ लागतो ना. तर इथे बघा ही जी रेसिपी बनायला अगदीच 5 ते 6 मिनिटात इथे ही तयार होणार आहे आणि इथे बघा अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यात बनणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, बघा याचा छान गोळा तयार करून घेतलेला आहे. आता हा बघा इथे गोळा तयार झाल्यानंतर आता आपल्याला इथे बघा इथे छान इथे पोळ्या तयार करून घ्यायचे आहेत. तर आता इथे बघा मी जे पोळ्याचे जे तयार करण्यासाठी बघा इथे हे जे सारण आहे ते मी इथे पोळीमध्ये आतमध्ये भरून घेणार आहे. तर हे सारण तयार झालेलं आहे. आता आपल्याला बघा इथे थोडी कणिक घ्यायची आहे आणि इथे बघा कणिक छान भिजवून घ्यायची आहे. जसं आपण पुरणाच्या पोळीला भिजवतो त्याच प्रकारे ती भिजवायची आहे. तर मी इथे थोडं यामध्ये मीठ घालून घेत आहे आणि इथे पाणी हे भिजवून घ्यायची आहे. तर पाण्याचा वापर न करता तुम्ही इथे दुधाचा सुद्धा वापर करू शकता. तर मी इथे बघा इथे पाण्याने न भिजवता बघा इथे दुधाने ही भिजवत आहे. म्हणजे अगदी मस्त अशी बघा इथे जी पुरणपोळीपेक्षा भारी अशी ही गुळाची पोळी इथे तयार होणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि अगदी बघा इथे जर तुम्हाला इथे थोडं इथे यामध्ये तुपाचा जर स्वाद पाहिजे असेल तर तुम्ही थोडं इथे तूप सुद्धा घालू शकता. पण इथे तुपाचा मी वापर करणार नाहीये. तर मी इथे थोडं तेलच यामध्ये गोळ्यामध्ये घालून घेणार आहे आणि गोळा छान मिक्स करून घेणार आहे. तर बघा अगदी मस्त असा मऊ असा गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे. तर बघा हा इथे बघा मी 5 मिनिटं याला मी इथे थोडा इथे बघा थोडा इथे 5 मिनिटं इथे झाकून ठेवून होऊ देणार आहे. तर इथे बघा तेलाने छान मळून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं इथे बघा हा गोळा इथे ठेवायचा आहे आणि बघा इथे तोपर्यंत बघा इथे मी आता इथे 2 ते 3 मिनिटं हा झाकून ठेवत आहे. आता इथे छान आपल्याला गोळ्याचे बघा इथे नरम झालेला आहे. आता हा छान मळून घ्यायचा आहे आणि इथे छोट्या-छोट्या इथे त्याची बघा आपण जशी पोळी करतो त्याप्रमाणे इथे बघा गोळा घ्यायचा आहे आणि इथे पोळी लाटून घ्यायची आहे. तर अगदीच कमी वेळेमध्ये आणि बघा जर मुलांना जर काही खायचं वाटलं आणि काहीतरी रोज-रोज भाजी-पोळ्या खाण्याचा कंटाळा आला, तर ही रेसिपी नक्की बनवू शकता आणि इथे बघा अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनते. तर बघा इथे छान प्रकारे हा पण मिक्स झालेला आहे आणि बघा इथे जशा प्रकारे पुरणपोळीचा आपला इथे सारण तयार होतो त्याच प्रकारे ते तयार झालेलं आहे. आता मी इथे बघा एक गोळा घेत आहे आणि इथे बघा ही छान आपल्याला पोळी जशी आपण पोळी लाटतो तशाच प्रकारे लाटून घ्यायची आहे. तर इथे बघा अगदी बघा थोडी जाडसर ठेवायची आहे जेणेकरून ते सारण यामधून बाहेर निघणार नाही. तर आपल्याला बघा मधोमध इथे सारण भरून घ्यायचं आहे आणि बघा चारी साईडनी ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि फोल्ड केल्यानंतर बघा एकदम व्यवस्थित दाबून घ्यायची आहे आणि दाबल्यानंतर बघा पुन्हा ती लाटून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे छान बघा इथे लाटण्याने लाटून घ्यायची आहे. अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी बघा इथे कमी वेळेमध्ये ते लाटून होते आणि हलक्या हाताने ही चेन बघा इथे लाटून घ्यायची आहे. तर बघा मित्रांनो 3 ते 4 दिवस झाले मी इथे बघा माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले नव्हते. तर मला थोडं माझं पर्सनल काम असल्यामुळे बघा मी थोडे इथे व्हिडिओ
शूट करू शकले नाही. तर इथे बघा कारण की बघा आता पवित्र पोर्टलची शिक्षक भरती येत आहे आणि मला त्यामध्ये बघा ब्रेकफास्ट द्यायचे होते आणि इथे बघा आणि बघा इथे जे साईडचा खूप इश्यू होता त्यामुळे बघा मला इथे जे व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शूट करता आले नाही आणि 4 ते 5 दिवस माझे बघा त्यामध्येच गेले. रोज बघा इथे मी सर्च करू बघा इथे मी ते पवित्र पोर्टल माझे जे लॉग प्रेफरन्स आहे ते केलेले आहे. तर अशा प्रकारे बघा हा जो इश्यू असल्यामुळे बघा मी इथे जी रेसिपीज आहे ते 3 ते 4 दिवस तुमच्यासोबत इथे शेअर करू शकले नाही. तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे बघा बघा इथे छान प्रकारे इथे ही जी गोळ्याची पोळी तयार झालेली आहे आणि इथे बघा मस्त अशी बघा दोन्ही साईडला छान ती होऊ द्यायची आहे आणि कुरकुरीत आणि मस्त अशी बघा छान प्रकारे ही लागणार आहे. आणि बघा तयार झालेली आहे. तशाच प्रकारे बघा उरलेल्या सर्व इथे पोळ्या मी इथे तयार करून घेणार आहे. आणि ही जी पोळी आहे ती गरमागरम गरम खाल्ली की खूप छान लागतं. तर बघा अशा प्रकारे अगदी 5 ते 6 मिनिटात तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवू शकता. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असे छान रेसिपीचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. बघा इथे छान प्रकारे मस्त कुरकुरीत अशा ह्या पोळ्या इथे गुळाची पोळी इथे तयार झालेली आहे. धन्यवाद.